रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. 6000 किलोमीटरचा मोटरसायकल प्रवास करत पूर्ण केली नर्मदा परिक्रमा. शंकर नाईक यांचा अद्भुत अनुभव. पन्हाळा तालुक्यातील पोखले गावातील वयाची 60 ओलांडलेल्या शंकर नाईक यांनी तब्बल 6000 किलोमीटरचा खडतर मोटरसायकल प्रवास करत अवघ्या 25 दिवसात पवित्र नर्मदा नदी परिक्रमा पूर्ण केली आहे. त्यांच्या या अद्वितीय पराक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करणारे आणि आध्यात्मिक क्षेत्रातही विशेष ओढ असलेले शंकर नाईक यांनी आजवर 2 वेळा नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हा खडतर प्रवास यशस्वी केला. या परिक्रमेदरम्यान त्यांना अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळाली. विविध ऋषी, संत, महत यांच्या सानिध्यात राहून सत्संगाचा लाभ घेतला. युगानुयुगे अखंड वाहणाऱ्या पवित्र नर्मदा नदीचे दर्शन घेत स्नान करण्याचाही आध्यात्मिक अनुभव त्यांनी घेतला. नर्मदेच्या तीरावर अनेक संतांनी तपश्चर्या केली असून असंख्य मंदिरे व समाधीस्थळे येथे आढळतात. सुमारे 999 उपनद्यांना ओलांडत ही परिक्रमा पूर्ण करावी लागते. त्यामुळे ही परिक्रमा केवळ प्रवास नसून एक गहन आध्यात्मिक साधना मानली जाते. या प्रवासात वासुदेवानंद सरस्वती, पंडित चंद्रशेखर बिल्लोद तसेच संत लिंगाजी महाराज यांच्या समाधीस्थळांना भेट देताना त्यांना विशेष समाधान लाभले. तसेच हल्लाई टोला, गौरी घाट, जबलपूर व्याघ्र प्रकल्प, चिपानेर, खातेगाव अशा विविध स्थळांना त्यांनी भेट दिली. नर्मदा परिक्रमेतील अनुभव सांगताना शंकर नाईक भावुक झाले. त्या आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. जीवनात एकदा तरी प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा करावी, यातून खरा आनंद आणि समाधान मिळते असे त्यांनी आवर्जून सांगितले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. पण अशा एका अवलियाची भेट घेत आहोत ज्यांनी पूर्ण महिनाभर मोटरसायकलवरून प्रवास केला आहे आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या. साधारण त्या पूर्ण महिन्याभरामध्ये मोटरसायकलचा प्रवास आणि दरी, डोंगर, कपारीतून पायी चालत एक खडतर प्रवास केलेले या पोखले गावचे शंकर नाईक म्हणून आहेत. त्यांच्याशीच आपण बातचीत करूया की त्यांनी हा खडतर प्रवास कशा पद्धतीनं त्यांनी पूर्ण केला. त्यांनी नमस्कार, नर्मदे हार. तर या माझी दुसरी परिक्रमा पूर्ण झाली. तर परिक्रमेसाठी जाण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात, परंतु ते आपल्या नशिबात असेल तरच होते. अशा प्रकारे पहिली माझी पूर्ण झाली आणि त्यानंतर यावर्षी दुसरी पूर्ण झाली. साधारणतः इथून घरापासून परत येईपर्यंत 6000 किलोमीटरचा प्रवास आहे. तो 1 महिन्यामध्ये मी मोटरसायकलनं पूर्ण केलेला आहे. तर या संपूर्ण प्रवासामध्ये सनातन धर्म आणि संपूर्ण तिथलं जे धार्मिक जीवन आहे ते पाहायला मिळतं. हजारो आश्रमामध्ये आपण जातो आणि त्या ठिकाणी संत महंत असतात, महान व्यक्ती तिथं आहेत आणि ते तुम्हाला उपदेश करतात. आणि ही परिक्रमा केल्यानंतर पूर्ण जीवनामध्ये आपल्या संपूर्ण बदल होतो. एवढंच मला सांगायचं आहे. बरं, मग ह्या प्रवासामध्ये तुम्हाला असे काही तिथं धार्मिक स्थळं किंवा मोठमोठे ऋषीमुनी या ठिकाणी भेटले का? बऱ्याच ठिकाणी असे लोक भेटतात की ते सुद्धा आपल्या नशिबात असतील ते भेटतात. पहिल्या परिक्रमेमध्ये संत सियाराम बाबा यांच्याजवळ मुक्काम झाला. त्यांच्याशी सत्संग झाला. जवळपास मी 3 तास त्यांच्याजवळ बसून होतो. त्यानंतर बाबा 1 महिन्यानंतर गेले. अतिशय देवाला वाईट वाटलं. मी परत गेलो तिकडं. फार मोठे ऋषी होते ते. अक्षरशः देवी स्वरूप होते ते. 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती एका पायावरती आणि देवी स्वरूप होते. अशा प्रकारचे संत महंत भरपूर त्या काठावरती आहे. त्यामध्ये जसे सियाराम बाबा आहेत तसे आता सध्या दादागुरू आहेत की त्यांच्याशी माझी भेट झाली. या परिक्रमेमध्ये त्यांच्याशी एक दिवस काढता आला ही माझं भाग्य समजतो. अतिशय म्हणजे हे सांगत असताना प्रत्येकाला मैया फार अनावर होता आम्हाला. आणि संपूर्ण जीवन तुमच्या जीवनामध्ये कसलाही प्रश्न राहत नाही. तुमची कोणतीही इच्छा तृप्त राहत नाही. फक्त त्या चांगल्या हव्यात आणि संपूर्ण जीवन तुमचं बदलून जातं. आणि जीवनाचा खरा अर्थ नर्मदा मैयाच सांगते.
तर हे संपूर्ण असं या परिक्रमेमध्ये काही लोक चालत जातात, त्यांना 4 महिने 5 महिने 6 महिने लागतात. आमच्यासारखे लोक की जे गृहस्थी आहेत ते साधारणपणे मोटरसायकल किंवा कारनं जातात. 1 महिन्यामध्ये ती परिक्रमा पूर्ण होते. यामध्ये जवळजवळ 90 किलोमीटरचा समुद्र प्रवास आहे, तो करावा लागतो. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजेच मैयाला मिळणाऱ्या 999 नद्या आहेत त्या पार करत असताना काही ठिकाणी तुम्हाला होडीतून पायानं प्रवास करावा लागतो. हे सगळं करत असताना संपूर्ण तुमचा 1 रुपयाही खर्च होत नाही. तुमची संपूर्ण खाण्याची पिण्याची व्यवस्था आपोआप होत असते. अशा तऱ्हेनं आयुष्यात नर्मदा परिक्रमा केल्यानं आपल्या जीवनाचं सार्थक होतं. असंच सार्थक या शंकर नाईक यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी एक समाजाला एक आगळं वेगळं दर्शन आपलं दिलेलं आहे की या वयातसुद्धा आपण अशा पद्धतीनं एक आगळं वेगळं काम करून आणि आगळी वेगळी श्रद्धा आणि आगळी वेगळी भक्ती लोकांच्यापर्यंत पोचवू शकतो. आणि अशाच या शंकर नाईक यांना परत एकदा ही परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचं मनापासून या विन TV परिवाराच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच या धार्मिक कार्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.